नागपूरच्या पारडी परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय, त्यामुळे आता रेस्क्यू टीम तिथं दाखल झाली आहे। बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी आहे, मात्र हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलाय। पुन्हा एकदा नागपूरच्या पारडी या परिसरामध्ये बिबट्या दिसलाय आणि याच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत। काही दिवसांपूर्वी असाच सगळा प्रयत्न आपण नाशिकमध्ये बघितला होता, त्यानंतर आता नागपुरात सुद्धा पुन्हा एकदा पारडी परिसरात बिबट्या दिसलाय। त्यामुळे पोलीस असतील किंवा ही रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे। एका इमारतीमध्ये या बिबट्याची शेपूट दिसलेली होती आणि त्यानंतर इथे बिबट्या पुन्हा दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण पथक पोहोचलेलं आहे। संपूर्णपणे नियोजन करून त्या बिबट्याला कशा पद्धतीने पकडायचं, त्याला बेशुद्ध करायचं की आणखी काय, या सगळ्या संदर्भात विचार करून या बिबट्याला आता जेरबंद केलं जाणार आहे। त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। एका इमारतीचा हा भाग आहे, हा या पायऱ्या आहेत, त्याच ठिकाणी बिबट्या डॉट मारण्यासाठी जागा जी आहे ती शोधलेली आणि प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। वन विभागाचे एक पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। अगदी काही अंतरावर ज्या ठिकाणी बिबट दिसतोय त्या बिबटच्या जागेजवळ जे आहे ते हे पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि पाहणी देखील या ठिकाणी करत आहे। मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर नागरिकांची गर्दी देखील या ठिकाणी झालेली आहे। सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत या ठिकाणी डॉट मारण्याचा प्रयत्न जो आहे तो आता वन विभागाकडून केला जात आहे। त्याला कुठे ट्रँक्युलाइज करून पकडण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले जातात। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं डॉक्टर पथक जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि डॉट मारण्यासाठी ही टीम जी आहे ती आता या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेली आहे। जागा थोडीशी जी आहे ती या ठिकाणी या बिबटने जे आहे ती सोडल्याचं करत आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर हालचाल जी आहे ते या बिबट करून केली जात आहे, हालचाल केली जात आहे। कुठल्याही क्षणी जो आहे तो डॉट हा जो आहे तो या बिबटला लागण्याची शक्यता ओळखली जात आहे। पेंच वन विभागाची आपण पाहू शकतो की नागपूर ट्रान्झॅक्ट सेंटरची ही टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि हा डॉट मारण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। वन विभागाची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। अगदी नेम जो आहे तो या ठिकाणी डॉक्टरांनी जो आहे तो या ठिकाणी बिबटला धरलेला आहे। 5 ते 6 लोकांना या बिबटने जे आहेत ते जखमी या ठिकाणी केलेलं आहे आणि मोठ्या प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी केले जात आहेत वन विभागाकडनं आणि प्रयत्न देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। जी जागा आहे त्या जागेच्या ठिकाणी आडोसा जो आहे, अडगड जी जागा आहे त्या ठिकाणी आडोसा जो तो या बिबटने घेतला होता आणि काही लोकांना जखमी केल्यानंतर हा बिबट या ठिकाणी शिरला होता आणि हालचाल जी आहे ती या संपूर्ण बिबटची जी आहे ती आता या ठिकाणी वाढलेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये मानवी वस्ती जी आहे ती मानवी वस्तीमध्ये हा बिबट शिरलेला आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आता वन विभागाचं पथक जे आहे ते दाखल जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि रेस्क्यू टीम देखील पोहोचलेली आहे आणि कुठेतरी डॉट मारून या बिबटला जे आहे ते ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। हालचाली जी आहेत ते या परिसरामध्ये संपूर्ण जे आहे बिबटच्या या ठिकाणी वाढलेल्या आहेत। जागा देखील थोडी या ठिकाणी बिबटने जे आहे ती या ठिकाणी सोडलेली आहे। 6 लोकांना जे आहे ते जखमी केलेलं आहे आणि आता पाहू शकतो आपण की वन विभागाचं पथक जे आहे ते या ठिकाणी आहे आणि डॉट जो आहे तो या ठिकाणी या बिबटला मारलेला आहे आणि हा बिबट जो आहे तो आता या ठिकाणावरून बाहेर जो आहे तो पडण्याचा प्रयत्न जो आहे तो करतोय। डॉट जो आहे तो या बिबटला या ठिकाणी लागलेला आहे आणि या डॉट नंतर त्याला ट्रँक्युलाइज करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। या संपूर्ण परिसरामध्ये झालं तर हालचाल जी आहे ती बिबटची या ठिकाणी वाढलेली आहे। पहिला डॉट जो आहे तो या ठिकाणी बिबटला परफेक्ट या ठिकाणी न लागल्याने दुसरा डॉट जो आहे तो आता डॉक्टरांकडून या ठिकाणी लोड जो आहे तो केला जातोय। टीमकडून जो आहे तो दुसरा डॉट लोड केला जातोय। या ठिकाणी शांततेचं आवाहन जे ते लोकांना या ठिकाणी केलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणात घरावर देखील लोक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि पहिला डॉट जो आहे तो या ठिकाणी बिबटला न लागल्याने आता दुसरा डॉट जो आहे तो या ठिकाणी लोड जो आहे तो या ठिकाणी केला आहे।
बिबट जो आहे तो अजूनही त्याच ठिकाणी जो आहे तो आडोसा घेऊन या ठिकाणी अडगळीच्या ठिकाणी जो आहे तो बसलेला आहे. ही डॉक्टरांची टीम जी आहे ती आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा डॉट मारण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी करत आहे. आणि जी जागा जी आहे त्या जागेच्या ठिकाणावरून पाहणी या संपूर्ण परिसराची केली. मात्र पहिला जो डॉट जो आहे तो बिबटला या ठिकाणी लागला का त्याची पाहणी देखील या ठिकाणी केली. त्यानंतर एक खात्री जी आहे ती या डॉट लागल्याची खात्री जी आहे ती आता या ठिकाणी केली जात आहे. मात्र दुसरा डॉट सुद्धा या ठिकाणी डॉक्टरांकडून जो आहे तो लोड या ठिकाणी केलेला आहे. हा संपूर्ण पारडीतील शिवनगर हा परिसर आहे. आणि 3 दिवसाआधी जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये बिबट जो आहे तो आढळून आला होता. आणि त्यानंतर हा बिबटची शोध मोहीम जी आहे ती सर्च ऑपरेशन जे आहे ते वन विभागाकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राबवण्यात आलं होतं. मात्र या संपूर्ण परिसरामध्ये माहिती जी आहे ती बिबटची या ठिकाणी मिळाली होती. कापशी खुर्द परिसरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा बिबट जो आहे तो आढळून आला होता. आणि या संपूर्ण परिसरामध्ये विशेष करून ही टीम जी आहे ती आता या संपूर्ण बिबटचा शोध लागल्यानंतर त्याला डॉट करून ट्रँक्युलाइज करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अगदी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम जी आहे ती आता वन विभागाने मोठ्या प्रमाणात हाती घेतलेली आहे. आणि या भागामध्ये आमचे प्रतिनिधी माहिती देत होते की पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसरा डाट मारण्याचा प्रयत्न आणि बघूयात या बिबट्याला बेशुद्ध करून खरं तर रेस्क्यू करण्याचा जो प्रयत्न आहे वन विभागाचा. त्यानंतर जे शूटर आहेत तिथं एक्सपर्ट त्यांना बोलवण्यात आलंय जेणेकरून हा जो अडगळीच्या या भागामध्ये जो काही बिबट्या बसलाय त्याची फक्त शेपूट दिसतेय. आणि दुसऱ्यांदा या नागपूरच्या पारडी परिसरामध्ये या बिबट्याचं दर्शन झाल्यानंतर संबंधित यंत्रणांना तिथं बोलवण्यात आलं जेणेकरून या बिबट्याला जेरबंद केलं जाईल. कारण संपूर्णपणे रहिवासी भाग आहे, लोक तिथं राहत आहेत, घरं आहेत, इमारती आपल्याला दिसत आहेत. आणि याच एखाद्या इमारतीच्या अडगळीच्या भागामध्ये हा बिबट्या जाऊन बसलाय. काही लोकांना त्यानं जखमी सुद्धा केलेलं होतं. आणि दुसऱ्यांदा या पारडी परिसरामध्ये बिबट्या दिसल्यानंतर या बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम राबवली जाते. पोलीस आहेत, वन विभागाचे कर्मचारी आहेत, एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत, हे सगळेजण मिळून बिबट्याला डाट मारून त्याला प्रथमतः बेशुद्ध करण्याचं त्यांचं नियोजन आहे. आणि त्यानंतर या बिबट्याला जेरबंद केलं जाईल. या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा तिथं उपस्थित आहे जेणेकरून हा बिबट्या रेस्क्यू होईल. हा बिबट जो आहे तो या बिबट्याने शिरकाव केल्यानंतर 5 ते 6 लोकांना जे आहे ते जखमी या ठिकाणी केलं होतं. आणि जखमींना जे आहे ते भवानी हॉस्पिटलला जे आहे ते या ठिकाणी उपचारासाठी जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बिबट जो आहे तो या परिसरामधील ज्या ठिकाणी नागरिकांना जखमी केलं होतं त्याच घरी बिबट जो आहे तो या ठिकाणी अडगळीच्या ठिकाणी जो आहे तो जिन्याचा वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आडोसा घेऊन जे आहे तो या ठिकाणी लपलेला आहे. आणि त्याला पकडण्यासाठीची ही युद्ध पातळीवर मोहीम जी आहे ती वन विभागाकडून या ठिकाणी राबवली जात आहे. नागपूरच्या वन विभागाकडून ही टीम जी आहे ती आता दुसऱ्यांदा त्याला डॉट मारण्याचा जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी करत आहे. त्या संपूर्ण भागामधून सुरक्षितरित्या बिबटला जे आहे ते जेरबंद करता यावं यासाठी प्रयत्न जे आहेत ते वन विभागाकडून या ठिकाणी चालवले जात आहे. आणि एक मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी वन विभागाकडून केला जातोय. नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते नागरिकांनी या ठिकाणी घरावर जे आहे ते या ठिकाणी केलेली आहे. आणि या संपूर्ण परिसरामध्ये पाहणी जी आहे ती आता वन विभागाकडून केली जात आहे. आणि एक सुरक्षितरित्या त्याला डॉट करून ट्रँक्युलस करून जे आहेत ते त्याला जेरबंद करण्यासाठी शिताफीचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी वन विभागाकडून केले जात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की हे घर आहे, ज्या घराच्या जिन्याच्या अडगळीच्या ठिकाणी हा बिबट जो आहे तो अजूनही या ठिकाणी लपून बसलेला आहे. आणि त्याला काढण्यासाठी जी आहे ती थोडीशी अडचण जी आहे ती वन विभागाला या ठिकाणी जात आहे की डॉट मारल्यानंतर तो डॉट त्याला लागला का आणि प्रॉपरली बसलाय का याची
नागपूरच्या पारडी परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याला डार्ट मारण्याचा प्रयत्न, जेणेकरून हा बिबट्या बेशुद्ध होईल आणि त्याला रेस्क्यू केलं जाईल. कारण आजूबाजूच्या रहिवासी भागामध्ये मोठा धोका आहे. आतापर्यंत अनेक जणांवरती या बिबट्यानं हल्ला देखील केलाय. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करणं ही प्राथमिकता आहे सध्या वन विभागाची आणि एकूणच ज्या काही यंत्रणा आहेत तिथं दाखल झाल्यात त्यांची. कारण या बिबट्याला सुखरूप रेस्क्यू सुद्धा करायचं आहे आणि नागरिकांचा जीव देखील वाचवायचा आहे. या दोन्ही प्रयत्नामध्ये हा बिबट्या ज्या भागामध्ये बसलाय किंवा अतिशय अडचणीचा हा भाग आहे, या घराचा वरचा मजला जो आहे तिथं अगदी अडचणीत अडगळीमध्ये हा बिबट्या बसलेला आहे आणि हा बिबट्या इथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर फक्त त्याची शेपूट दिसतीये आणि त्यानुसार आता त्याला तो डाट मारणं खरं तर हे कठीण काम आहे. मात्र डॉक्टरांकडनं पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत. शूटर आहेत, त्यांच्याकडनं हे इंजेक्शन डाट हा बिबट्याला मारला जाणार आहे, जेणेकरून तो बेशुद्ध होईल आणि त्याला सुखरूप रेस्क्यू केलं जाईल. नागपुरातल्या पारडी या परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्या दिसला आणि काही दिवसांपूर्वी आपण हेच सगळं रेस्क्यू ऑपरेशन नाशिकमध्ये पाहिलेलं होतं. तसंच हे आता नागपूरच्या पारडी परिसरामध्ये सुरू आहे. थोड्या वेळापूर्वीची ही दृश्य आपण पुन्हा एकदा बघतोय. पोलिसांची टीम आहे, डॉक्टरांची आहे, त्यातले संबंधित एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याकडनं या बिबट्याला डाट मारण्याचा प्रयत्न, जेणेकरून तो बेशुद्ध होईल आणि त्याला रेस्क्यू करता येईल. आजूबाजूला संपूर्णपणे रहिवासी भाग आहे, त्यामुळे हा बिबट्या जर चवताळला तर तिथं हाहाकार उडेल. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं या बिबट्याला रेस्क्यू करायचंय. त्यासाठी त्याला प्रथमतः डाट मारण्याची प्राथमिकता आहे आणि तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला रेस्क्यू केलं जाईल. ती जास्त सोपी पद्धत आहे. त्यामुळे नागपुरातल्या पारडी परिसरामध्ये बिबट्या दिसल्यानंतर आणि अनेकांना त्यांनी जखमी केल्यानंतर या बिबट्याला बेशुद्ध करण्याचं ठरवण्यात आलंय. हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलाय. एका घराच्या वरच्या मजल्यावरती अतिशय अडगळीच्या ठिकाणी हा बिबट्या जाऊन बसलाय. त्यामुळे तिथून त्याला रेस्क्यू करणं सुद्धा कठीण आहे, अर्थात तो डाट मारणं सुद्धा कठीण आहे. मात्र तरी सुद्धा हे एक्सपर्ट शूटर्स आहेत ज्यांना बोलवण्यात आलंय, त्यांच्याकडनं प्रयत्न सुरू आहेत या बिबट्याला बेशुद्ध करण्याचे. या बिबट्याच्या वावरामुळे नागपूरच्या पारडी परिसरामध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे. कारण अनेकांना जखमी सुद्धा या बिबट्यानं केलेलं आहे. त्यामुळे परिसरातले रहिवासी हे घाबरलेले आहेत सध्या. जी काही यंत्रणा यासाठी लागते ते सगळं इथं आणण्यात आलंय. संपूर्णपणे टीम आहेत, एक्सपर्ट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, वन विभागाची टीम आहे. त्यांच्याकडनं या बिबट्याला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न आणि रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बघूयात आता या मोहिमेला कधी यश येतं, या बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश येतं का आणि हा बिबट्या रेस्क्यू होतो का. सध्या हे प्रयत्न सुरू आहेत जोरदार वन विभागाच्या टीमकडनं. पोलीस सुद्धा आहेत त्यांच्या मदतीला. अर्थात आजूबाजूला जो रहिवासी भाग आहे, बघ्यांची गर्दी सुद्धा मोठी आहे. आजूबाजूच्या इमारतींवरती आपण जर नजर टाकली तर बघ्यांची मोठी गर्दी दिसतीये. मात्र हा बिबट्या जर इतरत्र पळाला तर मात्र मोठा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे पोलीस सुद्धा सज्ज आहेत. वन विभागाचे एक्सपर्ट्स आणि जे काही गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या घेऊन तत्पर आहेत, तयार आहेत या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी. रहिवासी भागामध्ये दुसऱ्यांदा हा खरं तर बिबट्या दिसल्यानंतर घबराट पसरली आहे आणि याच बिबट्याला रेस्क्यू करणं सध्या आवश्यक आहे. आणि म्हणूनच नागपूरच्या पारडी परिसरात ही पथकं दाखल झाली आहेत. आज सकाळपासूनच हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय. एक प्रकारे नागरिकांमध्ये घबराट, प्रत्येकाची हीच इच्छा की या बिबट्याला रेस्क्यू केलं गेलं पाहिजे, हा बिबट्या पकडला गेला पाहिजे. कारण काही जणांना याआधी या बिबट्यानं जखमी सुद्धा केलंय. त्यामुळे हे बिबट्याचं ऑपरेशन आपण TV9 मराठीवरती लाईव्ह बघतोय. कशा पद्धतीनं ही रणनीती आखली जातीये. शूटर्स आहेत, त्यांच्याकडनं हा डाट मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक प्रयत्न अयशस्वी ठरलाय, मात्र आता पुन्हा नेमकं काय करता येईल जेणेकरून तो प्रयत्न यशस्वी होईल यासाठी चर्चा केली जाते. आजूबाजूच्या सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे. कारण हा बिबट्या कुठेही सहाय्यानं जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे. या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर जाळ देखील आणलेला आहे आणि कुठेतरी या संपूर्ण परिसरामध्ये जाऊन त्याला चारी बाजूनं जे आहे ते जे कशा पद्धतीनं घेरता येईल याचा देखील प्रयत्न जो आहे तो केला जातोय. या ठिकाणी जर पाहिलं तर
जेरबंद करण्यासाठी हे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्याचे सुरू या ठिकाणी आहेत. वन विभागाचं पथक असेल, त्यासोबतच पोलीस विभाग देखील या ठिकाणी जो आहे तो तैनात झालेला आहे. मोठी गर्दी सुद्धा नागरिकांची घराघरावर जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. सुरक्षितरित्या या बिबट्याला जेरबंद करता यावं यासाठी हे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहू शकतो की जाळं जे आहेत ते आता या ठिकाणी लावण्याचा काम जे आहे ते या ठिकाणी वन विभागाकडून सुरू करण्यात आलेलं आहे. आणि फॉरेस्टची ही टीम जी आहे ती आता पाहणी त्या या ठिकाणी करताय की डॉट या बिबटला या ठिकाणी लागलाय का आणि तो कुठल्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आहे आणि पुन्हा एकदा त्याला डॉट जो आहे तो या ठिकाणी करता येऊ शकतो का याचा सुद्धा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची पाहायला मिळत आहे. अतिशय सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घेत जे आहे ते वन विभाग जे आहे ते या बिबटला जे आहे ते डॉट मारण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करताना दिसतोय. पहिला डॉट जो आहे तो या ठिकाणी बिबटला व्यवस्थितरित्या लागलं नसल्याचं सांगितलं जातं आणि त्यानंतर दुसऱ्यांदा त्याला डॉट करण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते वन विभागाच्या या संपूर्ण टीमचे जे आहेत या परिसरामध्ये सुरू आहे. ही संपूर्ण टीम जी आहे ती आता पुन्हा एकदा नव्यानं प्रयत्न जे आहेत त्या ठिकाणी करताय. अतिशय अडगळीच्या जागेत हा बिबट जो आहे तो या ठिकाणी लपलेला आहे आणि त्याला या ठिकाणी डॉट करून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी करत आहे. दरवाजे सुद्धा खाली दरवाज्यांचे सुद्धा बॅरिकेटिंग जे आहे ते या ठिकाणी करून वन विभाग जे आहेत ते या ठिकाणी बचाव करताना या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी वन विभागाची ही टीम जी आहे ती आता समोरच्या बाजूच्या इमारतीवरून या बिबटला नागपुरातल्या पारडीमध्ये बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन बघण्यासाठी आजूबाजूच्या इमारतींवरती किती मोठी गर्दी झाली आहे. अर्थात उत्सुकता आहे लोकांना की हा बिबट्या कधी रेस्क्यू होतोय, कधी पकडला जातोय. कारण या भागामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलाय, दहशत पसरवली आहे. त्यामुळे हा बिबट्या जेरबंद व्हावा ही अनेकांची इच्छा आहे या भागातल्या लोकांची. कारण या बिबट्यानं अनेकांना जखमी केलंय, नुकसान पोहोचतंय. त्यामुळे रहिवासी भागामध्ये शिरलेला हा बिबट्या लवकरात लवकर रेस्क्यू व्हावा अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे. बिबट्यामुळे भीतीचं वातावरण असताना संपूर्ण टीम आता तिथे दाखल झाली. आज सकाळपासूनच याच बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे. बिबट्या अशा प्रकारच्या अडगळीच्या अडचणीच्या जागेत आहे की त्याला डाट मारणं सुद्धा शक्य होत नाहीये. शूटर्स आहेत एक्सपर्ट, त्यांच्याकडनं प्रयत्न सुरू आहेत. पहिला प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर आता दुसरा प्रयत्न या बिबट्याला डाट मारण्याचा, जेणेकरून तो बेशुद्ध होईल आणि त्याला ताब्यात घेणं सोपं होईल. आसपासच्या परिसरात इमारतींवरती लोक अक्षरशः उत्सुकतेनं बघतायत नेमकं काय चाललंय, कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र आजूबाजूच्यांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. पोचलेली आहे. नागपूरच्या पारडीमध्ये सध्या या बिबट्याला रेस्क्यू करणं प्राथमिक आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आहेत, वन विभागाची टीम आहे. एका इमारतीच्या गच्चीवरनं या बिबट्याला डाट मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉक्टरांची संपूर्ण टीम आणि त्यांचं साहित्य आपण बघतोय. सकाळपासूनच या कामाला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर या बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आलंय. एका इमारतीच्या या भागामध्ये बिबट्याची शेपूट दिसते. पुन्हा
पुन्हा एकदा तोच प्रयत्न, त्याला डाट मारण्याचा. त्यासाठी वनविभागाचे हे कर्मचारी एक्सपर्ट आहेत, जे शूटर आहेत, ज्यांच्याकडनं बंदुकीच्या साह्यानं हा डाट मारला जातो, जे इंजेक्शन असतं, ज्यामुळे हा बिबट्या बेशुद्ध होईल आणि त्याला रेस्क्यू केलं जाईल. बराच वेळ झालाय तो बिबट्या या भागातून, या जागेवरनं हल्लेला सुद्धा नाहीये. तर नागपुरातल्या पारडी परिसरात बिबट्याचं हे रेस्क्यू ऑपरेशन, याकडे आपलं लक्ष असेलच. मात्र एक छोटासा ब्रेक